महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विद्यार्थी आपल्याकडे. पण खरं पाहायला गेलं तर आपण ऐकतो आजपर्यंत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चौकोन, त्रिकोण, काटकोन शिकवला जातो, पण दृष्टिकोनाचं काय? दृष्टिकोन या 3 दिवसांच्या कॅम्पमध्ये शिकवला जातो. तुम्ही म्हणाल सर 3 दिवसांमध्ये कसं? एकच सकारात्मक आघात पुरेसा आहे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला सकारात्मक वळण देण्यासाठी, डायरेक्शन देण्यासाठी. आणि खरं तर दिशा कॅम्पच्या माध्यमातून आज आम्ही हे कार्य करतो. तुम्ही त्या गायडन्स प्रमाणे तुमच्या आयुष्यात उंचीला घेऊन जायला तयार आहात का? एफर्ट्स, परिश्रम करायला तयार आहात का? आमच्या आई वडिलांची जाणीव करून दिली, आमची फॅमिलीची जाणीव करून दिली, आमची परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. आम्ही काय केलं पाहिजे काय नाही ह्याचं डायरेक्शन दिलं आहे. डायरेक्शन नसलेलं जहाज समुद्रामध्ये इंधन संपून बुडून जाईल, संपून जाईल. पण जर एक दिशा असेल त्या जहाजाला, तसंच मानवी आयुष्याला. आणि खरं तर 13 ते 19 हा वयोगट आम्ही निवडलाय, कारण हेच वयोगट आहे, हेच वय आहे घडण्याचं किंवा बिघडण्याचं. यांना एक डिसिप्लिन आली पाहिजे, यांचे गोल सेट झाले पाहिजेत, यांना आर्थिक साक्षरतेचं नॉलेज मिळालं पाहिजे. आत्ता नुकतंच गोल सेटिंगचा सेशन पार पडला आणि या सेशनच्या माध्यमातून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली की या मुलांमध्ये अफाट पोटेन्शियल आहे आणि त्यांची स्वप्न पण मोठी आहेत. फक्त त्या स्वप्नांना रियालिटीमध्ये आता बदलण्यासाठी त्यांना गरज आहे योग्य दिशाची, योग्य मार्गदर्शनाची. आणि हे मार्गदर्शन, हेच बाळकडू, हेच दिशा या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. इथली लोक इतकी सुंदर आहेत आणि कॅम्पमध्ये आम्हाला जे शिकवलं त्यांनी, इट वॉज ऑल अबाउट करियर डेव्हलपमेंट, मेडिटेशन, हाऊ टू वर्क ऑन युअर ब्रेन, हाऊ टू वर्क ऑन युअर स्किल्स, हाऊ टू बी द बेटर वर्जन ऑफ यू, ऑल ऑफ दॅट स्टफ. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा अर्धा दिवस निघून गेला, जेव्हा इव्हनिंगमध्ये जेव्हा लेक्चर स्टार्ट झाले ॲक्च्युअलमध्ये, तेव्हा पॅरेंट्सची व्हॅल्यू कशी करायची, कसं स्वतःला कसं डेव्हलप करायचं, आपल्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, स्किल्स वगैरे, स्वतःला कसं एक प्रॉपर ह्युमन बनवायचं आणि फ्युचरमध्ये स्वतःचं जे करिअर आहे कसं बेस्ट बनवायचं आहे ते शिकवलं. हा 3 दिवसाचा जो कॅम्प होता, सेशन होता, खूप छान होता. खूप मजासुद्धा आली, खूप नवीन फ्रेंड्ससुद्धा बनले, चांगले चांगले टीचर्स होते, त्यांच्याकडून खूप चांगलं काही शिकायला भेटलं. थँक्यू सो मच.